लगातार 3 षटकार जर लगावले तर अभिजित जाधव यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. माजी सरपंच मालोशी संदीप जाधव यांचे आगमन झालेलं आहे आणि हा पहिल्या चेंडूवरती बाद झालेला आहे फलंदाज. उत्कृष्ट असा खेळाडू आहे पण अपयशी ठरलेला या सामन्यामध्ये. यानंतरच्या फलंदाजांना तयार राहावं पण येणाऱ्या फलंदाजाचं मला वाटतंय टाळ्यांच्या गजरात स्वागत करावं कारण त्यानं सातत्याने आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी मोलाची कामगिरी केलेली आहे. एक अपयश एखाद्या खेळाडूचं भवितव्य ठरवू शकत नाही. यानंतर गाठेवाडी संघाचे कर्णधार अजित जाधव फलंदाजीसाठी आलेले आहेत. उत्कृष्ट अशी गोलंदाजी जाधव वाईट चिखली संघाकडून होते. फलंदाजीसाठी सज्ज अजित जाधव. नाना आपल्या मनगटाने षटकार चौकार लावणारा हा खेळाडू आहे आणि त्याच पद्धतीचा खेळ त्याच्याकडून दिसतोय. आणि यानंतर 1 धावेची कमाई केलेली आहे नाना याने. अजित जाधव यांनी 1 धावेची कमाई केलेली आहे. हिरवाडी संघाच्या विजयी संघाचा सामनावीर प्रदीप याला इथे सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येत आहे. यानंतर उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते जाधव चिखलीकडून पण क्षेत्ररक्षणात कुठेतरी गोळ होताना दिसतोय त्यामुळेच धावांची कमाई करतोय गाठेवाडी संघ. दोन्ही संघ पठार भागावरील तोडीस तोड संघ आहेत. ताकदीचे संघ आहेत. दोघांनाही ताकदीने आखलेने मनगटाने खेळता येतं. यानंतर परत एकदा गोलंदाजीसाठी सज्ज झालेला विनंती आहे पंचांना की आपण स्पीडअप घ्यावा. परत एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आणि हा चेंडू भिरकावण्यात अपयशी ठरलेला आहे अजित जाधव. आणि आपल्या गोलंदाजाचं प्रोत्साहन वाढवताना चिखली बॉईज दिसतात आहेत. आपल्या खेळाडूचं खरं तर प्रोत्साहन प्रत्येकानं वाढवावं तर नवीन नवीन खेळाडू तयार होत असतात. आपल्या खेळाडूंमध्ये आपणच ऊर्जा भरायची असते. परत एकदा गोलंदाजीसाठी तयार. डेड बॉल. थोडा स्पीडअप पकडावा. नंतर परत एकदा गोलंदाजीसाठी तयार आणि चेंडू लगावण्यात कुठेतरी अपयशी ठरलेला आहे आणि अपील झालेले आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांचा निर्णय अंतिम राहील. दोन धावा. पुढचा चेंडू चांगली गोलंदाजी मैदाने फटका खेळलाय. फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक कोणतेच चूक करत नाही. फलंदाज होते बाद. या संघाचा कर्णधार अजित. 1 या धावेवर. चांगली गोलंदाजी. पहिल्याच षटकामध्ये 2 हादरे दिलेत गाठेवाडी संघाला. आयोजक वर्ग आता मात्र दुसऱ्या फेरीमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. साजेशी कामगिरी करावी लागेल. आपलं आयोजन आहे परंतु आता मात्र पहिल्या षटकामध्ये जकडून ठेवले ते. वैभव यांनी फक्त 2च धावा दिल्यात. यानंतर समाप्तीनंतर मैदानावरती आलेला आहे समाधान जाधव. आपल्या ताकदीने मनगटाने चेंडू बाहेर फिरकवण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे. पण जाधव बॉय चिखली पण काही कमी नाही. एकाला एक तोडीस तोड आहे. शेर 1.25 शेर आहे.
उत्कृष्ट अशी गोलंदाजी चिखली बॉईज कडून चाललेली आहे. यानंतर गोलंदाजीसाठी आलेला आहे, गोलंदाजीसाठी सूरज आलेला आहे. जरा स्पीडअप पकडावा पंच. यानंतर सूरज आपला पहिला चेंडू आणि त्या चेंडूवरती उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना पाहत दिसतोय सूरज. 1 धावेची कमाई केलेली आहे. यानंतर समाधान जाधव आपला पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज झालेला आहे. उत्कृष्ट असा फलंदाज आहे सूरज. आपल्या गोलंदाजीतून खरं तर क्रिकेट प्रेमींना मंत्रमुग्ध करताना दिसतोय आणि त्याचा हा दुसरा चेंडू आणि त्याच्यावरती समाधानी चेंडू भिरकावलेला आहे. पण अनेक कष्टानंतर अनेक वेळा प्रयत्नानंतर यश आलेलं आहे क्षेत्ररक्षकाला झेल घेण्यात आणि समाधान झेलबाद झालेला आहे. असमाधानकारक कामगिरी समाधान कडून होताना दिसते. पण यानंतर फलंदाजीसाठी मैदानावरती आलेला आहे प्रकाश जाधव. उत्कृष्ट अशी फलंदाजी दोन्ही संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघाकडून आपल्याला खेळ पाहायला मिळतोय. सूरज आपल्या गोलंदाजीतून खेळाडूंना मंत्रमुग्ध करतोय, क्रिकेट प्रेमींना मंत्रमुग्ध करतोय. त्याच्यासाठी मला वाटतं मैदानावर असलेल्या प्रत्येकानं टाळ्या वाजवाव्या. आपल्या गोलंदाजाला आपण ऊर्जा द्यावी. चेंडू फिरकवण्याचा प्रयत्न प्रकाशचा पण तो अपयशी ठरतोय. चांगला चेंडू ते निर्धाव. काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. चिखली संघाकडून पूर्णपणे जखडून ठेवले घाटेवाडी संघाला. एका पाठोपाठ एक विकेटचं पतन होते. तिसरा गडी बाद झालाय आतापर्यंत पाहायला गेलं तर आणि फक्त धावा झाले त्या 3. काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते चिखली संघाकडून. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल होते क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. तोपर्यंत निश्चित एक धाव मिळेला बॅटर. नियोजन पक्क जे केलंय चिखली संघानं ते नियोजन यशस्वीरित्या ते मैदानावर उतरवताना दिसतात आहेत आणि कुठेतरी घाटेवाडी संघाला वरचढ असा ठरतो हा चिखली संघ. आणि वेळोवेळी अडवण्याचं रोखण्याचं काम हे गोलंदाजाकडून चाललंय. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पण हा चेंडू वाईड जातोय. थोडा स्पीडअप पकडावा, स्पीडअप. उत्कृष्ट अशी गोलंदाजी सूरजकडनं पाहायला मिळते. फलंदाजीसाठी फलंदाज सज्ज आहे, गोलंदाजीसाठी गोलंदाज आणि आज चेंडूवरती चेंडू फिरकावण्याचा प्रयत्न केलेला आहे. किती धावा घेण्यात यशस्वी होतोय फलंदाज आणि दुसरी धाव घेण्यासाठी अपयशी ठरलेला आहे फलंदाज. एका धावेत त्याला समाधान मानावे लागेल. घाटेवाडी संघाने थोडं कासवाच्या गतीने खेळण्यापेक्षा जोरजोरात खेळावं. 5 चेंडू झालेले आहेत, 1 चेंडू बाकी षटकातील. घाटेवाडी संघाने लक्ष द्यायला हवं फलंदाजाने की कासवाच्या गतीने धावा करून चालणार नाही. चौकार षटकारांचा पाऊस पाडायला लागणार आहे. आपल्या संघाला विजयापर्यंत नेण्यासाठी बलाढ्य असा धावसंख्येचा डोंगर रचावा लागणार आहे. फलंदाजांना चेंडूकडे पाहून खेळावं मला वाटतंय. काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते मैदानामध्ये चिखली संघाच्या गोलंदाजांकडून. पूर्णपणे अक्षरशः नियंत्रित ठेवले आतापर्यंत घाटेवाडीच्या सर्व फलंदाजांना. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 6 धाव संख्येवर. म्हणजे एकेरी धावसंख्या अजूनपर्यंत आहे. 3 गडी बाद होत आहेत. 6 धावा फक्त. पूर्णपणे नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळते. योग्य टप्प्यावर गोलंदाजी पाहायला मिळते चिखली संघाच्या गोलंदाजाकडून आतापर्यंत. काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. नक्कीच हा संघ देखील संपूर्ण सातारा विभागामध्ये एक मोठा संघ म्हणून ओळखला जातोय. त्याचीच प्रचिती आता मात्र आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळते.
गोलंदाजीसाठी तुषार सज्ज झालेला आहे. त्यानंतरचा पुढचा चेंडू आणि चेंडू फिरकावलेला आहे आणि चेंडू थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात आलेला आहे आणि झेलबद्ध झालेला आहे फलंदाज. यानंतर फलंदाजीसाठी अविश जाधव मैदानावरती आलेले आहेत. आपल्या नियोजनात पुरेपूर यशस्वी ठरताना चिखली संघ दिसतोय. नियोजन कसं असावं तर चिखली संघासारखं असावं. समोरच्या संघाला वेळोवेळी रोखण्यात जे यश चिखली संघाला येते. आपल्याला आता पुढच्या राहिलेल्या षटकांमध्ये कशा पद्धतीने घाटेवाडी संघ खेळतोय आणि किती धावांचा डोंगर रचतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. चांगली गोलंदाजी फलंदाज अविश जाधव. डावेस्टेच्या बाहेर चेंडू ठेवण्यात यश. चेंडू ते निर्धाव. अविश जाधव घाटेवाडी संघाचा एक महत्वाचा खेळाडू आणि आजच्या या नियोजनामध्ये निश्चितच अविश जाधव यांचा देखील फार मोठा हातभार आहे. सातारा विभागामध्ये या खेळाडूची चर्चा मोठी आहे. या खेळाडूचं नाव मोठं आहे. अवी आलेत आणि अवी यांना परत माघारी परतावं लागेल. फुलटॉस चेंडू होता. खूप काही खास करू शकले नाहीत. अवी माघारी परत आहेत बाद होऊन. दुसरा फटका लागतोय या षटकामध्ये घाटेवाडी संघाला. उत्कृष्ट अशी गोलंदाजी चिखले संघाकडून होते. जाधव बॉयज फायर होताना दिसतात आहेत. आपल्या गोलंदाजीतून समोरच्या संघाला आतापर्यंत तरी शांत ठेवलं. त्यांना पुरेपूर यश आलेलं दिसतंय. यानंतर फलंदाज फलंदाजीसाठी सज्ज झालेला आहे. राजकुमार जाधव फलंदाजीसाठी सज्ज. त्याचा तो प्रयत्न चेंडू फिरकावण्याचा अपयशी ठरलेला आहे, पण त्याच्या आधी त्याला 4 धावा मिळालेल्या आहेत. धावा कशा येतात आणि कशा पद्धतीने येतात यात मात्र आता सध्या काही रस घाटेवाडी संघाला नाही, पण ते येण्यात जास्त महत्वाचं आहे. हे खरं तर पाहण्यासारखं आहे. जितक्या धावा चिखली संघासमोर उभ्या करतील तितकंच अवघड ठरणार आहे चिखली संघाला. आणि यानंतर परत येतात दुसऱ्या चेंडूवरती दुसरा चौकार हा राजकुमार जाधव यांच्याकडून लगावलेला आहे. छोटा पॅकेट बडा धमाका. उत्कृष्ट अशी फलंदाजी राजकुमार जाधव यांच्याकडून पाहायला मिळते. यानंतरचा सामना ठोसेकर वर्सेस केवाडी. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी व्यासपीठावर उपस्थित राहावे आणि क्षेत्ररक्षणात झालेली चूक 1 धाव देऊन गेलेली आहे घाटेवाडी संघाला. उत्कृष्ट अशी फलंदाजी शेव या 3 चेंडूंमध्ये 10 धावांची कमाई घाटेवाडी संघाकडून केलेली आहे. यानंतरचा खेळ घाटेवाडी संघ कसा खेळतोय ते पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 16च्या घरामध्ये. काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते चिखली संघाकडून. पूर्णपणे या सामन्यावर पकड निर्माण केली ती चिखली संघाने. शेवटचं षटक. शेवटच्या षटकामध्ये किती धावा उभारतोय तो घाटेवाडी संघ. आयोजक वर्ग म्हणून आज पाहायला मिळतोय घाटेवाडी संघ. नक्कीच गावचे ग्रामस्थ देखील युवा वर्ग देखील मैदानाच्या दिशेने आहे, या ठिकाणी उपस्थित आहेत. अपेक्षा असतील त्यांच्याकडून देखील आपल्याला आपण चांगली खेळी करावी. पहिला चेंडू ब्लॉकल पद्धतीचा चेंडू इथे निर्धाव. उत्कृष्ट गोलंदाजी गोलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजाने थोडा चेंडूकडे लक्ष देऊन चेंडू फिरकावा. आपल्या संघांना धावाची गरज आहे. कासवासारखं खेळून चालणार नाही. फटकेबाजी या क्षणाला गरजेची आहे. प्रयत्न होतोय पण तो अपयशी होताना ठरतोय. राजकुमार जाधव उत्कृष्ट असा फलंदाज आहे घाटेवाडी संघाचा. त्याच्याकडून कशा पद्धतीची खेळी पाहायला मिळते
आणि त्यानंतर तो 2 धावांची कमाई करण्यात यशस्वी ठरेल का? तो यशस्वी ठरलेला आहे. ये छोटा पॅकेट बडा धमाका आहे. पण मित्रा आता चेंडू थेट बाहेर घालवण्याची गरज आहे. संघाला त्याची गरज आहे. खालून खेळण्यात आता काही अर्थ उरलेला नाही. आणि हा चेंडू फिरकवण्याचा प्रयत्न राजकुमार जाधव कडून, पण तो अपयशी ठरलेला आहे. त्याच्यात तो धावबाद झालेला आहे. यानंतर फलंदाजीसाठी ओम जाधव मैदानावरती आलेला आहे. मागच्या काही सामन्यात उत्कृष्ट असा खेळ ओम जाधव कडून पाहायला मिळालेला आहे. सामनावीराचा मानकरी ठरलेला ओम जाधव मैदानावरती आलेला आहे. पण चिखली जाधव बॉईज तोडीस-तोड गोलंदाजी करताना आपल्या समोरच्या संघाला अपेक्षेपेक्षा भारी आव्हान देताना दिसतात आहेत. आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि बाद झालेला आहे फलंदाज प्रकाश. त्यानंतर फलंदाजाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर मैदानात यावे. विलास जाधव घाटेवाडी गावचे उत्कृष्ट असे फलंदाज आणि ज्यांच्यामुळे खरं तर संघात ऊर्जा येते, उत्साह वाढतो असा खेळाडू मैदानावरती आलेला आहे. हा युवा खेळाडू, तरुण खेळाडू विलास जाधव मैदानावरती आलेला आहे. मला वाटतंय प्रत्येकानं टाळ्या वाजवून त्याला उत्साह त्याच्यात वाढवायला हवा. विजय कदम यांच्याकडून विलास जाधव यांना 500 रुपयाचं पारितोषिक जर ते या चेंडूवरती षटकार फटकावतात तर. आणि याच्यात कुठेतरी जे क्षेत्ररक्षण आहे ते गचाळ पाहायला मिळालेलं आहे. त्याच्यामुळेच धावांची कमाई केलेली आहे समोरच्या संघाने. आणि अंतर षटक संपते. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर घाटेवाडी संघाची धाव संख्या होते 20 आणि 21 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी जाधवबाई चिखली संघाला. उत्कृष्ट असा खेळ जाधवबाई चिखली यांच्याकडून दिसलेला आहे. मला वाटतं मैदानातून बाहेर जाताना टाळ्या वाजवत गेला पाहिजे. आपला खेळ उत्तम झालेला आहे. ठोसेघर विरुद्ध केळेवाडी टॉस साठी तुम्ही व्यासपीठावरती उपस्थित राहावे. हा शेवटचा कॉल आहे. ठोसेघर चे कर्णधार आणि केळेवाडीचे कर्णधार व्यासपीठावरती उपस्थित राहावे. यानंतर गोलंदाजीसाठी घाटेवाडी संघ मैदानावरती येतोय. एका रांगेत आणि ज्या शिस्तीत तो मैदानावरती येतोय. खरं तर दोन्ही संघांनी जी शिस्त दाखवली मैदानातून येताना जाताना ती खरं तर वाखगण्याजोगी आहे. माझी विनंती आहे आयोजक संघाला, घाटेवाडी संघाला की आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. ठोसेघर वर्सेस केळेवाडी दोन्ही संघाचे कर्णधार अक्षय जाधव. दोन्ही संघ टॉस साठी सज्ज झालेले आहेत. माझी विनंती आहे की गोलंदाजी संघाला आणि केळेवाडी संघ टॉस विजेता ठरलेला आहे आणि त्यांनी गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. मला वाटतं की आता सातत्याने मी बघतोय की जो येतोय तो गोलंदाजीच घेतोय. फलंदाजीकडे कोणी जायना झाले. वेगळा विचार करायचा विचार होता का टीम मध्ये की आपण फलंदाजी करू? गोलंदाजीच करणार होतो. आमची बॅटिंग चांगली आहे म्हणून आम्ही गोलंदाजीच करणार होतो. म्हणजे चेस वरती तुम्ही जास्त भरोसा ठेवता तर आव्हान समोरच्याचं संपुष्टात आणायचं.
आणि तुमचा काय म्हणजे जर आता हा टॉस विजय झाला असता तर तुम्ही काय निर्णय घेतला असता? गोलंदाज. तुमची फलंदाजी तर पाहिली आहे, उत्तम आहे. माझी विनंती आहे पंचांना की हा सामना थोडा स्पीडअप घ्यावा आणि चिखली संघाने आपले दोन्ही फलंदाज लवकरात लवकर थोडा मैदानावरती रेडी राहा. आपल्याला यानंतर जे सामने खेळवायचे आहेत. केळवाडी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. दोन्ही संघांनी सज्ज व्हायचंय. किरण आणि वैभव डावाची सुरुवात करतायत. गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. ओमचा हा पहिला चेंडू फिरकावलेला आहे आणि त्या चेंडूवरती क्षेत्ररक्षण कशा पद्धतीचं होणार आहे पाहायला, पण अपयशी ठरलेला आहे क्षेत्ररक्षणात आणि 4 धावांची कमाई केलेली आहे फलंदाजाने. गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय घाटेवाडी संघाचा एक युवा गोलंदाज ज्यानं निश्चित आपल्या गोलंदाजीनं नक्कीच प्रभावित केले. नक्कीच सह्याद्री असोसिएशनमध्ये खेळत असताना देखील या खेळाडूने उत्तम कामगिरी केली. आपली फलंदाजी असेल गोलंदाजी असेल तोच तो ओम सूर मारला होता. प्रयत्न खरंच चांगला होता. टाळ्या होऊन जाऊ दे या प्रयत्नासाठी. मला वाटतं या खेळाडूसाठी प्रत्येक संघानं टाळ्या वाजवल्या पाहिजेत. अशा पद्धतीचा खेळ पाहायला आणि आपल्या संघासाठीची जी भावना आहे, आपल्या गावासाठी विजयापर्यंत नेण्याचा जो उत्कंठा जे खेळाडूच्या मनात आपल्याला इथं दिसली, त्याच्यामुळे जो प्रयास झालेला आहे, प्रयत्न झालेला आहे. प्रवीणसाठी एकदा जोरदार टाळ्या प्रत्येकाकडून झालेल्या पाहिजेत. ओम पुढचा चेंडू ओम यांचा आणि हा चेंडू आणि त्याला उत्तरी तसंच दिलेला आहे फलंदाजाने. टोल वसूल केला जातो. आता मात्र किरण वैभव यांच्या बॅट मधून येते खणखणीत दणदणीत छत्रपती चषक षटकार. गोलंदाजी संघाने लक्षात ठेवायला हवं की आपल्याला धाव संख्या आपली कमी आहे, त्याच्यामुळे समोरच्या संघाला आपल्याला जितक्या कमी धावेत रोखता येईल तितकं आपल्यासाठी आपल्याला विजय मिळवण्यासाठी हेल्प होणार आहे, त्याची मदत होणार आहे. त्यामुळे गोलंदाजी तशाच पद्धतीने करावी. आणि जशा पद्धतीने हा तरुण गोलंदाज ओम गोलंदाजी करताना दिसतोय. उडवला हेलिकॉप्टर चेंडू. समाधानचा उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न बॅटर वैभव यांचा. याचे 2 धावा मिळून देता येतात वैभव आणि चिखली संघाला. यानंतरचा होणारा सामना केळवाडी वर्सेस ठोसेघर. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी सज्ज व्हायचा आहे. केळवाडी संघ क्षेत्ररक्षणासाठी सज्ज व्हायचा आहे. खराब क्षेत्ररक्षण यष्टीरक्षकाकडून होते. वाईड +4 एकूण 5 धावा या चेंडूवरती मिळतील. निश्चितच घाटेवाडी संघाने काहीसा सामना सोडल्यागत असंच वाटतंय. तशा पद्धतीने इथं खेळ रंगलेला आहे. तसाच आंतरराष्ट्रीय मैदानावरती चॅम्पियनशिपचा पण खेळ रंगलेला आहे. भारत वर्सेस पाकिस्तान, हिंदुस्थान वर्सेस पाकिस्तान खेळ रंगलेला आहे. आणि इथे मात्र चिखली संघ विजयी होते. अभिनंदन. पहिल्या षटकामध्ये विजय आपल्या घरी खेचून आणताना चिखली संघ दिसतोय. ज्या पद्धतीची गोलंदाजी चिखली संघाकडून झाली त्याच्या दुप्पट पद्धतीने चांगल्या पद्धतीने खेळ त्यांनी आता मैदानावर फलंदाजीतून दाखवलेला आहे. एकदा चिखली संघासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. आपल्या मुलाने आपल्यासाठी दोन्ही पद्धतीने खेळ चांगला केलेला आहे. आत येताना मैदानातून बाहेर येताना फलंदाजीसाठी तेवढा फलंदाजांसाठी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करण्यात आलं पाहिजे. अभिनंदन